मी स्नेहा, आपण पाहता NDTV मराठी. डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, महिलांसाठी मातृत्व म्हणजे प्रत्येकीचं स्वप्न असतं, पण काही महिलांसाठी मातृत्वाचा प्रवास सोपा नसतो बरं का. हार्मोनल असंतुलन म्हणजे इम्बॅलन्स, तसंच PCOS, PCOD, तणाव, बदलती जीवनशैली या सगळ्याचा थेट परिणाम गर्भधारणेवर होताना दिसतो. पण योग साधनेच्या द्वारे आपण मातृत्वाचा प्रवास सुकर करू शकतो आणि तो होऊ सुद्धा शकतो. आणि म्हणूनच योग आणि नैसर्गिक गर्भधारणा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सायली कल्पेश वैद्य. सायलीजी, स्वागत तुमचं NDTVच्या स्टुडिओत. थँक्यू. नमस्कार. तर सायली यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची ओळख करून देते. सायली वैद्य या फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी योग एक्सपर्ट आहेत, तसंच नॅचरोपॅथी एक्सपर्ट आहेत आणि मॅनिफेस्टेशन कोच देखील आहेत. 2019 साली त्यांनी पती श्री कल्पेश वैद्य यांच्यासोबत सुंदर वेलनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. योग, निसर्गोपचार, आयुर्वेद आणि अध्यात्म या प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जीवनशैलीशी सुंदर मेळ घालत त्यांनी 90 दिवसांच्या म्हणजेच 90 डेज ऑफ माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम हा डिझाईन केला, विकसित केला आणि ज्यात योगासनं, श्वसनक्रिया, भावनिक समतोल आणि जीवनशैलीतील सूक्ष्म पण अतिशय परिणामकारक बदल यावर फोकस केला जातो. आणि आजपर्यंत भारत आणि परदेशातील मिळून 5,000पेक्षाही अधिक जोडप्यांना ज्यांना बाळाची आशा होती आणि ज्यांना आईबाबा होऊ इच्छित होते त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच गर्भधारणेसाठी शरीर आणि मन तयार करणं हीच त्यांची खरी ओळख आहे. सोशल मीडियावर सुद्धा योगा विथ सायली या नावाने लाखो लोकांपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. आणि अशा सायली वैद्य या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की मला एक सांगा सायलीजी, आजकाल इतके वेल एज्युकेटेड, खूप सुशिक्षित जोडपी आहेत, पण तरीसुद्धा ही लाईफस्टाईल बदललेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी खरंच इतका गहन परिणाम झाला आहे. येस, कारण तेच मेन रिझन आहे आपली जीवनशैली. कारण जसं आपण म्हटलं की सुशिक्षित आहेत, तर त्यामुळे त्या शिक्षणासाठी सगळेजण आपल्या करिअरला जास्त फोकस देतात. मग वेगवेगळ्या शिफ्ट ड्युटीजमध्ये आपण काम करतो आणि त्या शिफ्ट ड्युटीजचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होऊ शकतो. कारण त्यामुळे आपला नॅचरल रिदम कुठेतरी मिस आउट होतो. आपलं बायोलॉजिकल क्लॉक छान वर्क करत नाही. जेवणाच्या वेळा किंवा झोपण्याच्या वेळा आपल्या पाळल्या जात नाही. त्यामुळे गट हेल्थ इम्पॅक्ट होते. त्यामुळे इंडोक्राईन ग्लँड्स, ज्या वेगवेगळ्या शरीरातल्या ग्लँड्स आहेत, त्यावर इम्पॅक्ट होतो, त्यावर ताण येतो. त्यामुळे हार्मोनल सिक्रेशन इम्बॅलन्स होतो. परिणामी पिरियड सायकल इरेग्युलर होऊन कन्सेप्शन डिले होऊ शकतं. अच्छा, पण मला एक सांगा, बऱ्याचदा असं सुद्धा होतं की इवन मी बऱ्याच जणांकडनं, बऱ्याच जोडप्यांकडनं ऐकलेलं आहे ज्यांना आईबाबा होण्याची इच्छा आहे, बाळ हवं आहे, की आमचं रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत, पण तरीसुद्धा आम्हाला कन्सीव्ह करता येत नाही आहे, गर्भधारणा होत नाही आहे. तर याचं काय कारण असावं? बरोबर आहे. माझ्याकडे पण जे स्टुडंट्स आहेत त्यातले 50% स्टुडंट असे आहेत की त्यांचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. म्हणजे मेडिकल सायन्सनुसार त्या कम्प्लिटली नॉर्मल आहेत, स्टील त्यांना कन्सीव्ह होत नाही. पण गर्भधारणा ही फक्त शारीरिक प्रक्रिया नाही आहे. सो आपण जेव्हा मेडिकल सायन्सद्वारे वेगवेगळे टेस्ट करतो, रिपोर्ट्स काढतो, तर ते शारीरिक लेवलला असतात. पण मानसिक लेवलला आपण खरंच त्यासाठी प्रिपेअर आहोत का? कारण ह्या जर्नीसाठी आई बाबा दोघंही इक्वली मनापासून तयार असणं गरजेचं आहे. की भले रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण जर ती आई सध्या रेडी नसेल, तिचा फोकस काहीतरी करिअर वगैरे दुसरा असेल, तर त्यामुळे डिले होऊ शकतो. सो अशा केसमध्ये आपण कपल्सना सांगतो की तुम्ही आधी बघा की तुम्हाला खरंच बाळ हवंय का. आणि जर दोघांची तयारी आहे, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तर हे एक बेस्ट साईन आहे की फिजिकल लेवलला तुम्ही दोघंही फिट आहात. आता फक्त आपल्याला योग्य वेळ यायची वाट बघायची. सो मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते जी आपल्याला माहिती असेल की एकदा एका गावात दुष्काळ पडतो. सो सगळेजण अरे दुष्काळ पडलाय म्हणून काहीच क्रिया करत नाही. पण एक शेतकरी असा विचार करतो की अरे दुष्काळ पडलाय, पण मी जर नांगरणी नाही केली तर कदाचित मी ते टेक्निक विसरून जाईल, म्हणून तो नांगरणी करतो. आणि मग सेम थॉट वरुण देवाकडे जातात आणि मग ते पण विचार करतात की अरे मी पाऊस नाही पडला तर मी पण पाऊस पडायला विसरेन. सो मग तो पण पाऊस पाडतो. मग बाकी कोणाला कन्सीव्ह होत, म्हणजे कोणाची शेती होत नाही, पण त्यांनी योग्य वेळी योग्य ऍक्शन घेतलेली असते, त्यामुळे त्यांना छान पीक येतं. सो आपण जे प्लॅनिंग स्टेजमधले कपल्स आहेत, जरी तुम्हाला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असली तरी तुम्ही कुठलेही होप्स न घालवता एक आशा ठेवून तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. योग्य वेळी युनिवर्स आपल्याला नक्की तथास्तु म्हणेल. अगदी सुंदर सुंदर, खूपच आणि इंटरेस्टिंग गोष्ट मॅडम. आणखी एक की
वंध्यत्वाची समस्या बऱ्याच जणांमध्ये आहे, स्त्रीमध्ये आहे, पण पुरुषांमध्येही तितकीच आहे. पण फर्टिलिटी हा फक्त बऱ्याचदा महिलेलाच दोष दिला जातो की अरे तू मूल धारण करू शकत नाही किंवा तू गर्भवती राहू शकत नाही, याचा दोष आपण त्या स्त्रीलाच दिला जातो. तर याविषयी काय सांगाल? हो, म्हणजे असं होतं की कन्सीव्ह होत नाही तर मग प्रेग्नन्सी स्त्रीमध्ये राहते, सो तिच्याकडेच अपेक्षेने बघितलं जातं की अरे हिलाच काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि मग पुरुषांना असं वाटतं की अरे मी तर एक सपोर्टिव्ह आहे, पण ते पुरुष फक्त सपोर्टिव्ह पर्सन नसून ते कॉन्ट्रीब्युटर आहेत. कारण स्पर्मच्या जर्नीचा, स्पर्मच्या हेल्थचा त्या गर्भावर, त्या बाळावर लाईफ लॉंग इम्पॅक्ट होतो. म्हणजे जे आपण रिकरिंग मिसकॅरेज बघतो, काही जणांना कन्सीव्ह होतं पण त्या बाळाच्या हार्टबीट्स येत नाही, सो त्याचं कारण स्पर्म हेल्थ असू शकते. जर स्पर्मची मोटिलिटी चांगली असेल, स्पर्म हेल्थ चांगली असेल, स्पर्म क्वालिटी चांगली असेल तर त्या बाळाचं लाईफ लॉंग आरोग्य चांगलं राहू शकतं. सो जेव्हा आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये येतो तेव्हा फक्त स्त्रीनी प्रयत्न न करता पुरुषांनी आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आम्ही स्पेसिफिकली दोघांसाठी योगाभ्यास घेतो, ज्याला आपण फर्टिलिटी कपल योगाभ्यास म्हणतो, जेणेकरून दोघंही इमोशनली, मेंटली, फिजिकली प्रिपेअर होतात आणि या जर्नीचा ते एकत्र आनंद घेऊ शकतात. नक्कीच. मला एक सांगा, तुमच्याकडे असे बरेच कपल येत असतील जे सक्सेसफुल आहेत. आजकालचे हे जे मॉडर्न कपल्स जे आहेत त्यांना सक्सेस हवा आणि ते सक्सेसफुल आहेत सुद्धा, पण स्वतःकडनं किंवा सक्सेस ते अचीव करण्याच्या नादात ज्या किंवा जी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे किंवा जी विचारसरणी बदललेली आहे ना, त्याचाही परिणाम फर्टिलिटीवर होतो. म्हणजे कधी कधी कसं होतं की आपण अधिक फोकस करिअरकडे देतो, की आपल्याला सेल्फ डिपेंडंट व्हायचं असतं की अरे मी एवढी शिकले. म्हणजे माझ्या एक सिनियर आजी आजोबा ॲज अ स्टुडंट म्हणून होते, तर ते म्हणतात आत्ताच्या पिढीची पैसे कमवणं ही गरज नाही आहे, तर त्यांना करिअर ही त्यांची बौद्धिक गरज आहे. की अरे मी एवढं शिकले तर ते कुठेतरी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, माझ्याकडे जे कौशल्य आहे त्यातून समाजाचं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. तर ह्या कळकळीने पण आपण त्या करिअरकडे बघतो आणि मग तिथे कुठे ते बघत असताना कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष होतं. म्हणून आपलं लग्नच हल्ली खूप उशिरा होतं. म्हणजे 28-30, म्हणजे पहिले असं म्हणायचे 25च्या आत पहिलं बाळणपण व्हायला पाहिजे, पण आता 30ची झाली तरी आपलं असं करिअरमध्ये सॅटिस्फॅक्शन होत नाही, की सेटलवाली फिलिंग येत नाही आणि मग लग्न डिले होतं आणि पुढच्या प्रोसेस डिले होत जातात. हो, अगदी. पण आणखी मला एक सांगा की या सगळ्यावर आता तुम्ही म्हणताय की योग साधना, तुम्ही योगाभ्यास करून घेता तुमच्या विद्यार्थ्यांकडनं किंवा असे जे कपल तुमच्याकडे येतात ज्यांना वंध्यत्वाची समस्या आहे, पण खरंच योग अभ्यास याच्याकडे किंवा योग साधना याच्याकडे आपण वंध्यत्वावर मात करण्यासाठी एक ट्रीटमेंट म्हणून बघायला हवं की आणखी काय? येस, म्हणजे माझ्या एका स्टुडंटली सांगितलं की तिला 8 वर्षापासून बाळ होत नव्हतं. तिचे IUI, IVF आणि खूप साऱ्या ट्रीटमेंटमधून गेली, ती कन्सीव्ह होत नव्हतं आणि तिने लास्ट पर्याय म्हणून योगाभ्यास जॉईन केला आणि तिला विदिन 3 मंथ्स कन्सीव्ह झालं. सो ते योगाभ्यास जॉईन केल्यावर ती मेंटली काम कंपोज झाली, फिजिकली तिची बॉडी ॲक्सेप्टन्सच्या मोडमध्ये गेली आणि तिला इझिली कन्सीव्ह झालं. सो तिने सगळ्यांना सांगितलं की बाबा योगला तुम्ही फर्स्ट पर्याय ठेवणं, ह्यापेक्षा दुसरं शहाणपण नाही. पण जर असं आपण करत असू की बाबा योग जेव्हा आपण ठरवतोय की मी आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे, बाळासाठी मी प्रयत्न करतोय, तर दोघांनी मिळून जर सुरुवातीपासून योग, नॅचरोपॅथी म्हणजे नॅचरल लाईफस्टाईल फॉलो केली तर काही टेन्शनच नाही. पण आपण शेवटी की बाबा काहीच होत नाहीये, कशामुळेच रिझल्ट येत नाही आणि मग तेव्हा योगकडे बघतोय, तर तेव्हा ते डिले होऊ शकतो. सो जर तुम्ही सुरुवातीपासून या जर्नीकडे योगच्या साहाय्याने बघताय तर तुम्हाला लवकर रिझल्ट येईल. पण ॲज अ सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून पण आपण हे बघू शकतो, कारण आपल्या खूप साऱ्या स्टुडंट अशा आहेत की त्यांना वय वाढल्यामुळे किंवा काही फिजिकल रिलेशनशिप ठेवताना इश्यूज येत आहेत, म्हणून ते IUI, IVF प्रोसेसकडे जात आहेत आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून ते योगकडे बघतायत, तर त्यांचे IVFचे सक्सेस रेट वाढत आहेत. कारण योगमुळे आपली जी गर्भाशयाची हेल्थ आहे ती छान इम्प्रूव्ह होते, आपण मेंटली रिसेप्टिव्ह होतो आणि त्यामुळे इझिली रिझल्ट मिळू शकतात. नक्कीच. खरं तर मॅडमनी अनेक कपल्स जे आहेत ज्यांचं बाळाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मुळात शरीर हे गर्भधारणेसाठी तयार करणं, अगदी होणाऱ्या आईचं आणि होणाऱ्या बाबाचं या दोघांचंही शरीर तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर मॅडमनी अशा अनेक जणांना त्यांच्या बाळ होण्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवलेलं आहे. त्यापैकी एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे, ती आपण ऐकूयात. विदिन 1 मंथमध्ये मला प्रेग्नन्सी राहिली. मी लास्टच्या 24 सप्टेंबरला तुमचा क्लास जॉईन केला. मी जर आम्हाला बाळ होण्यासाठी जर तुमचं 100% जर आम्हाला देण्यात असेल तर आम्ही 101% तुम्हाला द्यायला पाहिजे आणि खरंच तुम्हाला फॉलो केलं तर रिझल्ट 100% मिळतो. तर या प्रतिक्रियेनंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मॅडम, खरं तर ही प्रतिक्रिया खूप सुंदर आणि बोलकी होती. आणखी एक मला विचारायचं आहे की सायकल वाईज योग तुम्ही शिकवता, तर हे काय आहे?
ॲक्च्युली आपण कसं फर्टिलिटी स्पेसिफिक योगाभ्यास घेतो, म्हणजे बीजसंस्कारासाठी योगाभ्यास घेतो. तर त्यामध्ये आपली जी सायकल चालू आहे, फॉर एक्झाम्पल माझे पिरियड्स चालू आहेत, तर पिरियड्सच्या काळात आपल्याला काहीही करायची गरज म्हणजे इच्छा नाही होत. सो तो आपला नॅचरल कॉल असतो की बॉडीला रेस्टची गरज असते. सो त्या फेजमध्ये आम्ही रिलॅक्सिंग योगाभ्यास घेतो. पिरियड नंतर आपली एनर्जी खूप छान असते. सो आपलं ओव्ह्युलेशन प्रॉपर व्हावं, आपले एक छान रप्चर व्हावे. कारण PCOD मध्ये काय होतं की एक रप्चर होत नाही, त्याच्याऐवजी सिस्ट तयार होतात. सो तसं न होता जर ओव्ह्युलेशनच्या काळात आपण स्टिम्युलेटिंग योगा अभ्यास केले, जसं की सूर्यनमस्कार आहे, ओव्हरीजवर प्रेशर येणारी आसनं आपण केली, तर एक टाइम टू टाइम रप्चर होऊ शकतात. त्यानंतर इम्प्लांटेशनच्या काळात परत रिलॅक्सेशनची गरज असते. तर तेव्हा बॉडी रिसीव्ह करेल, सक्सेसफुली इम्प्लांट होईल, जास्तीत जास्त ब्लड सप्लाय आपल्या ओव्हरीज युट्रसला मिळेल, जेणेकरून इम्प्लांटेशन इझी होईल. अशा प्रॅक्टिसेस, मेडिटेशन, ध्यानधारणा आम्ही करून घेतो. सो असं फेज वाईज केल्यामुळे कन्सेप्शनचे चान्सेस वाढू शकतात. अच्छा, पण मला एक सांगा की आता तुमच्याकडे असे कपल येत आहेत की ज्यांना मूल हवं आहे आणि ज्यांना अवंधत्वाचा त्रास आहे, पण सगळ्यांची समस्या तर कॉमन आहे, पण मग सगळ्यांसाठी तो योगा अभ्यास पण एकच असणार का? आपण ते फेज वाईज घेतो ना, आणि योगमध्ये कसं आहे की तुमचं शरीर आणि मन एकत्र यायचं. फॉर एक्झाम्पल कोणाला ट्युबल ब्लॉकेजेस आहेत, सो आपण आपला फोकस काय असतो की रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला जास्तीत जास्त ब्लड सप्लाय मिळावा, वातदोष आपला बॅलन्स व्हावा. सो असे पण स्टुडंट आहेत की त्यांचे ट्यूब्स ब्लॉक असून सुद्धा त्यांना विदाऊट लॅप्रोस्कोपी नॅचरली कन्सिव्ह झाले, कारण योगमुळे त्यांचं ब्लड सर्क्युलेशन आणि तिकडचा जो एअर पॅसेज आहे तो क्लिअर झालेला आहे. सो जे आपण स्टिम्युलेटिंग योगासनं घेतो, प्राणायाम घेतो, त्यामुळे बेसिकली हार्मोनल बॅलन्स होतो. त्यामुळे कारण बेसिकली ज्या इश्यूज आहेत, फॉर एक्झाम्पल थायरॉइड इम्बॅलन्स आहे, तर तो पण हार्मोन्सचाच प्रॉब्लेम आहे. एकची क्वालिटी प्रॉपर नाही आहे, तर तो पण हार्मोन्सचाच प्रॉब्लेम आहे की बाबा हार्मोन्स तो सिग्नल देत नाही, त्यामुळे एक टाइम टू टाइम रप्चर होत नाही, म्हणून PCOD होतो. सो हे ॲट द एंड ऑफ द डे स्ट्रेस सोबत रिलेट आहेत. सो योगमुळे स्ट्रेस बॅलन्स होतो आणि आपला जो काही इश्यूज आहे कन्सेप्शनच्या रिलेटेड तो रिझॉल्व्ह व्हायला मदत होतो. अच्छा, असे अनेक कपल्स आहेत जे वेल सेटल आहेत, पण ज्यांच्यात हे गिल्ट आहे की अरे आम्ही आमच्या करिअरकडे आणि पैसे कमावण्याकडे लक्ष देत राहिलो आणि त्यामुळे आमचं आईबाबा होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आहे किंवा त्यात अडचणी येतात. आणि हा एक प्रकारचा ही एक अपराधी भावना असते ना, ती मन खात जाते आणि खरंच याचाही परिणाम आपल्या शरीरावर होतो. येस, आपलं मन आणि शरीर हे खूप इंटरनली कनेक्टेड आहे. सो आपण मनात जर गिल्ट घेतलं तर गिल्ट ही सगळ्यात जास्त निगेटिव्ह इमोशन्स आहे. सो त्या निगेटिव्ह इमोशन्सचा आपल्या शरीरावर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि परिणामी आपली UPT निगेटिव्ह येते. सो मी असं सजेस्ट करेन की जे झालं ते पण आपल्याला हवं होतं. म्हणजे मला हवं होतं की माझ्या बाळासाठी स्वतःचं घर असावं, माझं बाळ जे आहे ते भाड्याच्या घरात न येता माझ्या स्वतःच्या घरात यावं. तर त्यासाठी आपण एवढी मेहनत केली आतापर्यंत आणि देवाच्या कृपेने आपल्याकडे ती गोष्ट आता आहे. सो त्याचं गिल्ट न घेता आपण त्याचं ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं पाहिजे. कारण जसे गिल्ट ही टॉपमोस्ट निगेटिव्ह इमोशन आहे, तसं ग्रॅटिट्यूड ही टॉपमोस्ट पॉझिटिव्ह इमोशन आहे. सो त्या गिल्टला आपण ग्रॅटिट्यूडने रिप्लेस केलं की आता जे मला हवंय ते मला मिळालंय. सो ह्याच भावनेने मी प्रयत्न केले तर माझा हा सुद्धा प्रवास सुखकर होईल आणि मला जे हवंय ते इझिली मिळू शकेल. नक्कीच डॉक्टर, खूप सुंदर उल्लेख केला तुम्ही सकारात्मकतेचा. तर आपण सकारात्मक असणं आपल्याला किती फायदेशीर ठरू शकतं, विशेषतः या पालकत्वाच्या प्रवासामध्ये? बरोबर, की आपलं हे जे आहे तर त्यात सकारात्मकता आणि आध्यात्मिकपणा, म्हणजे जर आपण आध्यात्मक आपल्यामध्ये असेल, म्हणजे तुम्हाला जो देव आवडतोय, ज्या देवासोबत तुमचं बॉन्डिंग आहे, त्याचं एक माळ जप जरी तुम्ही केलात तरी ती तुमची पॉझिटिव्हिटी वाढते. नंतर कसं होतं की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपल्याला खूप एकटं वाटतं की आता मेट्रो सिटीजमध्ये आपण राहतो, तो आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट कधी कधी नसतो. सो त्या केसमध्ये कोणतरी स्ट्रॉंगली माझ्यासोबत आहे ही भावना अध्यात्मामधून येते. त्यासाठी आम्ही आपल्या प्रोग्राममधून वेगवेगळे रिट्रीट्स घेतो, लोणावळ्याला आश्रमामध्ये म्हणा किंवा ऋषिकेश सारख्या ठिकाणी, तिथे आम्ही गंगा स्नान करून घेतो, ज्यामुळे आपली आध्यात्मिक पॉवर वाढते. तो एक विश्वास जो युनिवर्स सोबत आहे तो वाढतो आणि त्यामुळे सकारात्मकता वाढते. कारण ॲट द एंड ऑफ द डे करता करविता श्रीकृष्ण एकू, आणि ही तर गोष्ट म्हणजे कोणी कधी जन्माला यावं हे आपल्या हातात नाहीच आहे. सो जेवढं आपण ते त्याच्यावर सोपू तेवढा आपला स्ट्रेस कमी होतो, त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते. आणि पॉझिटिव्हिटी वाढण्यासाठी अजून एक गोष्ट आपण करून घेतो कपल्सकडनं, ते म्हणजे अफर्मेशन्स, सकारात्मक वाक्य जी फर्टिलिटीसाठी उपयुक्त आहेत. सो ती आपण त्यांना लिहून दिलेली आहेत, ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करतात आणि रोज सकाळी ऐकतात. सकाळ सकाळी पॉझिटिव्ह वाक्य ऐकल्यामुळे दिवसभरात असं रिसर्चनुसार म्हणतात ना की 60,000 विचार आपल्या मनात येतात. सो ते सगळेच पॉझिटिव्ह तर नाही येऊ शकत, पण
जे निगेटिव्ह विचार येतात ते ओव्हरकम करण्याची ताकद या अफर्मेशन्समुळे त्यांना मिळते आणि ते पॉझिटिव्ह अफर्मेशन्समुळे त्यांच्या शरीरावर पॉझिटिव्ह बदल होतात, परिणामी आपली युपीटी पॉझिटिव्ह अच्छा, येते. मला एक सांगा, या सगळ्यावर तुम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, तर त्याच्याविषयी मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. येस, आम्ही पुस्तक लिहिलंय उत्तम संततीसाठी योग, की आपल्या बाळाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक लेवलला कशी उन्नती व्हायला पाहिजे ह्यासाठी बीजसंस्कारपर हे सेशन आहे, हे पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये आपण फेज वाईज योगाभ्यास दिलेले आहेत, जेणेकरून कपल घरी बसून सुद्धा जस्ट त्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन टेक्निकली या गोष्टीचा अभ्यास करू शकतील किंवा लाईफस्टाईल रिलेटेड छोटे मोठे चेंजेस त्यात सांगितलेले आहेत किंवा तुम्ही जे मगाशी उल्लेख केलात की प्रत्येकाचा इश्यू वेगवेगळा असतो किंवा कोणाचा IVF ट्रीटमेंट सुरू असते, सो त्या दरम्यान आपण कुठले योगाभ्यास केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल कोणाला थायरॉइडचा त्रास होतोय तर ह्या ग्लँडवर प्रेशर येतील अशी जास्त कुठली योगासनं आहेत, सो आपण ते डिसीज स्पेसिफिक योगाभ्यास पण त्यात डिवाइड केलंय. सो जे प्लॅनिंग स्टेजमधले कपल आहेत त्यांच्यासाठी ॲमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध आहे, उत्तम संततीसाठी योग, तर ते तुम्ही ऑर्डर करून रेफर करू शकता. कपल्सच्या कुटुंबांना किंवा फॅमिलीजला काय सांगाल तुम्ही? तर आपल्या जेव्हा आपण रिट्रीट्समध्ये कपल्सना भेटतो, इंटरॅक्शन्स करतो, तर काही कपल्सच्या फॅमिलीज असे असतात की त्यांचं असं असतं की आम्हाला बाळ हवं आहे, आमच्या फॅमिलीकडून काहीच प्रेशर नाही, सासरकडून पण नाही, माहेरकडून पण नाही, पण आम्हाला बाळ हवं आहे. तर तेव्हा तो डिसिजन त्या दोघांचा असतो, त्यांनी स्वतःहून घेतलेला असतो, तर ते दोघं त्या जर्नीसाठी रेडी असतात. मग त्यामुळे ते कन्सेप्शन पण इझिली होतं आणि कन्सेप्शन ही फक्त एक स्टेप 1 आहे, अख्खं पॅरेंटिंग आहे. सो मग ते कोणाला बर्डन नाही होत. जर तो डिसिजन माझा असेल तर मी त्याची पूर्ण जबाबदारी घेते, सो पॅरेंटिंग इझिली होतं. पण हेच काही कपल्सच्या घरून खूप प्रेशर असतं, ते दोघं तयार नसतात किंवा असतं काही जणांचं असतं ना की लग्नानंतर थोडा गॅप घ्यावा, आपण आपलं लाईफ जगावं आणि त्यानंतर कोणाची जबाबदारी घ्यावी. पण ते पिअर प्रेशरमुळे किंवा फॅमिली प्रेशरमुळे या जर्नीकडे जातात, मग तो स्ट्रेस वाढतो, तो त्यांचा आतला कॉल नसतो, त्यामुळे रिपीटेड मिसकॅरेज पण होतात. सो अशा केसमध्ये मी फॅमिलीला सांगेन की आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तुम्ही आमचा बॅकबोन आहात, सो तुमचे ब्लेसिंग्स पण आम्हाला खूप गरजेचे आहेत. तर तुम्ही जेवढं छान त्या कपल्सना रिलॅक्स ठेवाल तेवढं तुमचं आजी आजोबा होण्याचं स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकतं. वा, अतिशय सुंदर. आणखी एक महत्त्वाचं की हा प्रवास जो आहे पालकत्वाकडे, हा स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा बायको या दोघांचाही आहे. तर मुळात या दोघांचं बॉन्डिंग चांगलं असणं हे फार महत्त्वाचं आहे, ते तितकं मजबूत असणं सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. तर या दृष्टीने काय करता? म्हणजे मी असं इवन आपण व्हिज्युअल्समध्ये सुद्धा बघतोय की तुम्ही त्या वॉनबी मदर फादर या दोघांनाही एकत्र घेऊन तुम्ही काही सेक्शन्स सुद्धा घेता, तर त्याविषयी सांगा. हो, आपण कपल्सचे सेशन घेतो जेणेकरून त्यांची इमोशनल इंटिमेसी इम्प्रूव्ह होईल. सो दर मंगळवारी आपण त्यांना इमोशनल वेलबिंगचे सेशन्स देतो, कारण खूप साऱ्या महिला, जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की महिला वेगवेगळ्या ट्रीटमेंटमधून जात असतात, मग त्यांना ते इंजेक्शन्स घेऊन, वेगवेगळ्या पिल्स घेऊन किंवा PCODमुळे खूप जास्त हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. मग अशा वेळी नवऱ्याला सुद्धा कळत नाही की अरे लग्नाआधी माझी बायको वेगळी होती, नेमकं आता काय चाललंय, ही सडनली का एवढी चिडचिड वगैरे करायला लागले. सो ते त्यांचा दोष नाहीये, त्यांचा ह्या प्रोसेसमुळे त्यांची अशी उलतापालत होते. सो ही जाणीव आपण मुलांना सुद्धा करून देतो, जेणेकरून त्यांना पण कळतं की ह्या जर्नीकडे कसं बघायचंय आणि आपण त्यांना विजन चार्ट बनवायला सांगतो बाळासाठी. सो आमच्याकडे असा एक्सपिरियन्स आहे की विजन चार्टमुळे त्यांना जसं बाळ हवं होतं अगदी तसं बाळ, ते फीचर्स की बाबा आईसारखे डोळे हवे, बाबांसारखा स्वभाव हवा, तर ते होतं. येस, एक्झॅक्टली ते फीचर्स त्या बाळामध्ये आलेले आहेत. अच्छा अच्छा. आता आजकालच्या या मॉडेल कपल्सना किंवा ज्यांना पालकत्व हवं आहे यांना यांनी खरं तर कोणती मुख्य सवय तुमच्या अनुषंगाने बदलायला हवी किंवा तुम्हाला काय वाटतं, कोणती एक सवय आहे ती त्यांनी लावून घ्यायला हवी किंवा कोणत्या सवयी त्यांनी बदलायला हव्यात? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ॲक्सेप्टन्स, की आपल्या पार्टनरला तो किंवा ती जसे आहे तसं स्वीकारणं. कारण ते ॲक्सेप्टन्स झाले की मग योग्य ते बदल होऊ शकतात. कारण जसं आपण म्हणतो की मुली सगळं करतात तर कुठेतरी त्याला तो अभिमान पण व्हायला लागतो की अरे मीच सगळं करते. मग ते पार्टनरला सतत शिकवत राहतात, तू हे कर, तू ते कर, तू ते नको करू. आणि मग कोणतरी आपल्याला सतत इन्स्ट्रक्शन देतं, तर ॲज अ ह्युमन बिंग म्हणून आपल्याला एक सर्टन पॉईंट नंतर इरिटेट होऊ शकतं. सो ते बॉन्डिंग छान राहावं यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही एकमेकांचा तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करा आणि सोबत कुठलीही एखादी छोटीशी ॲक्टिव्हिटी सुरू करा. आणि त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी म्हणजे विदाऊट स्क्रीन्स एकमेकांना वेळ द्या. कारण हल्ली तेच खूप इम्पॉर्टंट आहे की अटेन्शन, सहवास महत्त्वाचा आहे, सहवास सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. अच्छा, आणखी एक महत्त्वाचं की हे कपल्स आहेत,
मॅच्युअर आहेत, पण तरी काही गोष्टी काळाच्या ओघात मागे राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे असे कपल्स आहेत ज्यांना पालकत्व हवं आहे, आई बाबा व्हायचं आहे, यांना एक महत्त्वाचा संदेश काय असेल तुमच्याकडून? ह्यांच्यासाठी महत्त्वाचा संदेश म्हणजे तुम्हाला ओके सॉरी हां बोला. नाही बोला. कंटिन्यू करूया. ओके. तर मॅडम काय असेल एक जाता जाता आम्हाला खरं तर हेही जाणून घ्यायला आवडेल की आजकालचे हे जे कपल्स आहेत ज्यांना आईवडील व्हायचं आहे, बाळ हवं आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय महत्त्वाचं सांगाल? येस, तर तुम्ही फर्स्ट ठरवा, दोघांनी एकत्र बसून ठरवा की खरंच तुम्हाला बाळ हवं आहे का, तुम्ही रेडी आहात का आई बाबा होण्यासाठी. जर रेडी असाल तर तुम्ही जी ट्रीटमेंट घेताय, जे काही तुम्ही फॉलो करताय त्यावर विश्वास ठेवून ते प्रोसेस फॉलो करा, कारण तुमच्या विश्वासात खूप ताकद आहे. आणि त्यासाठी तुम्ही दररोज प्रार्थना करू शकता आपल्या बाळासाठी, त्याला तुम्ही गर्भात येण्यासाठी आमंत्रण देऊ शकता, कारण आम्ही स्वतःही प्रार्थना फॉलो करतोय. सो त्या प्रार्थनेमुळे सुद्धा खूप इझिली कन्सीव्ह होते. तर तुम्ही प्रार्थना करू शकता, आपल्या बाळाला आपल्या गर्भात इन्व्हाइट करू शकता, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढू शकते. नक्की सर, अतिशय महत्त्वाच्या नोटवर आपण थांबतोय. सकारात्मक राहा आणि एकमेकांसोबतचं बॉन्डिंग जे आहे ते वाढवा आणि या सगळ्याचा उपयोग तुम्हाला एका चांगल्या पद्धतीने नक्कीच होईल. आणि तुम्हाला जर बाळ हवं असेल, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचं असेल आणि तुम्हाला त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करायचा असेल, स्वतःचं मन शरीर तयार करायचं असेल, तर तुम्ही डॉक्टर सायली यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी संपर्क क्रमांकसुद्धा दिलेले आहेत. हे क्रमांक जे आहेत तसंच वेबसाईट, इन्स्टा हँडलसुद्धा दिलेलं आहे, ते नोंद करून घ्या आणि त्यावर तुम्ही संपर्क साधा. सायलीजी नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. सायलीजी, तुम्ही NDTVच्या स्टुडिओत आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. यानंतर डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.